नमस्कार मंडळी, तुहिरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 15 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सर्वात पहिल्यांदा तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण काल पाहत होतो की ईश्वरी तिने जी कॉफी केली ना, तर ती पोळल्याचं नाटक करत असते की हाताला तिच्या भाजलंय म्हणून, आणि करून आई ग असं ओरडते. इतक्यातच अर्णव पळत तिच्याजवळ जातो आणि म्हणतो की बघू काय झालंय म्हणून. आता तिच्या हात बघतो तर ती म्हणते की भाजलंय म्हणून. आता अर्णव तिचा हातात घेऊन पाहत असतो की तिला कुठे भाजले ते. आणि आता हे सगळं चालू असताना आपल्याला दाखवलेलं आहे की पाठीमागे तुहिरे माझं मित्वाचं छान असं टायटल सॉन्ग प्ले केलेलं असतं. आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय गरज होती, सांग ना काय गरज होती त्या माणसाला रेसिपी दाखवण्याची. त्याने बनवली असती ना कॉफी, पण नाही, आपल्याला ना सतत पुढे पुढे करायची सवयच आहे तुला, असं अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो. आणि तिचा हातात घेऊन बघत असतो की तिला नक्की कुठे भाजले ते. तर आता ईश्वरी म्हणते की सर. अर्णव म्हणतो की काय आहे. तर ईश्वरी म्हणते खरं सांगू. अर्णव म्हणतो काय झाले. तर ईश्वरी म्हणते सर मला ना भाजलंच नव्हतं. आणि म्हणते की तुम्हाला माझी खरंच किती काळजी आहे ना, काळजी आहे की नाही ना हे बघत होते मी, असं म्हणल्यानंतर अर्णवला येतो ना राग. आता अर्णव जोरात तिचा हात झिडकारतो आणि जाऊन बसतो त्या बेंचवरती, जो बेंच टाकलेला असतो ना तर तिथे. आता अर्णव आणि ईश्वरी दोघेसुद्धा त्या बेंचवरती बसल्यानंतर दोघेही आपली कॉफी पित असतात. ईश्वरी म्हणते कशी झाली आहे सर. तर अर्णव म्हणतो मला आवडती तेवढी कडू नाही झाली. तर ईश्वरी म्हणते की बरोबर आहे, नाही मी कोशिश केली सर, पण काय ना की माझ्या हाताचा गोडवा उतरला असेल ना त्या तुमच्या ब्लॅक कॉफीत, त्यामुळे त्याचा ना कडवटपणा जरा कमी झाला असेल, असं ईश्वरी म्हणते. आता अर्णव तुझ्याकडे रागाने बघतो तर ही पटकन कॉफी प्यायला लागते. आणि ते खूप सुंदर असं तुहिरे माझा मित्वाचा टायटल सॉन्ग प्ले केलेला आहे. आणि तुम्ही हा भाग नक्की टी व्हीवरती पहा, खूप छान आहे. आणि प्लीज प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही दिलेल्या सपोर्टमुळे माझं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. आता आपण पाहतोय की पुढचा सीन. आता आपण पाहतोय की अर्णव आणि ईश्वरी शलाका पाटीलच्या घरी पोचतात आणि तिथे एक माणूस झोपलेला असतो. त्यावेळेस ईश्वरी विचारते की काय झालं यांना म्हणून. तर तिची काकू म्हणते की अगं गेल्या महिन्यात यांचा ॲक्सिडेंट झालेला होता, तेव्हापासून हे झोपूनच आहेत. पण तुम्ही इथे कसं काय आलात, तुम्ही ते शलाकाला ओळखलात असं म्हणालात मागाशी, तर कुठे आहे शलाका, असं ती बाई विचारत असते ईश्वरीला. इतक्यातच तो झोपलेला माणूससुद्धा म्हणतो होय हो, कितीतरी महिने झाले शलाकाचा फोनच नाही आहे आम्हाला. तर आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी सध्या गप्पच बसते. आणि ईश्वरी म्हणते की तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का शलाकाबद्दल. तर तो माणूस म्हणतो की म्हणजे. तर ईश्वरी म्हणते की शलाताई आपल्याला सोडून गेल्यात. आता असं म्हणल्यानंतर तर ते दोघंजण एकदम घाबरतातच ना, त्यांना काय करावं ते कळत नसतं. आणि असं दाखवलेलं आहे की हे दोघंजण ना ते शलाकाचे काकू नक्कीच अर्णव आणि ईश्वरीपासून काहीतरी लपवतात. आता ते पुढे बघा. ईश्वरी म्हणते की शलाकाताई आपल्याला सोडून गेल्यात, त्यांचा कोणीतरी खून केलाय म्हणून. आता असं म्हणल्यानंतर तो झोपलेला माणूस म्हणते की हो काय सांगताय म्हणून. आता ते नवरा बायको दोघंही रडायला लागतात. ईश्वरी म्हणते की हो, त्यांच्या खुनाची बातमी मुंबईतल्या पेपर्समध्ये रोजच छापून येते, कदाचित इथे नसेल आली छापून म्हणून. आता असं म्हणल्यानंतर तिची काकू रडायला लागते. आता अर्णव हे सगळं बघतो आणि म्हणतो की हे बघा प्लीज, आय नो की हे तुमच्यासाठी खरंच खूप शॉकिंग आहे, पण तुम्ही ना प्लीज जरा थोडंसं कोऑपरेट जर का केलं ना, तर त्यांचा मर्डर नक्की कोणी केला आहे आणि त्यांचा खुनी कोण आहे हे आम्हाला शोधता येईल प्लीज, असं अर्णव त्या दोघांना सुद्धा सांगत असतो. आणि आता ते दोघेजण सुद्धा रडत असतात. ईश्वरी पुढे म्हणते की प्लीज तुम्ही शांत व्हा ना, प्लीज सावरा स्वतःला, असं ईश्वरी सांगत असते. आणि ते दोघंजण रडत असतात. आता आपण पुढे पाहतोय की ईश्वरी म्हणते की शलाकाताईंना न्याय मिळावा असं जर का तुम्हाला वाटत असेल ना, तर प्लीज आम्हाला मदत करा. आता तो झोपलेला माणूस म्हणतो की कसली मदत करायची तुम्हाला. तर अर्णव म्हणतो 1 मिनिट असं म्हणून तो राजेचा फोटो आहे ना, तो त्याच्या मोबाईलमधला काढून दाखवतो आणि म्हणतो की हे बघा, हा माणूसच शलाकाचा नवरा आहे का. आता पहिल्यांदा तर तो त्या माणसाला फोटो दाखवतो. तो माणूस त्याच्या बायकोकडे बघतो आणि बराच वेळ दोघं एकमेकांकडे बघतात. म्हणजे तिथं नक्की असं दाखवलंय की हे दोघं जण अर्णव ईश्वरीपासून काहीतरी लपवत आहे, पण हे अजून अर्णव ईश्वरीच्या लक्षात नाही आलं. आता हा फोटो बघितल्यानंतर तो माणूस बराच वेळ बघत राहतो फोटो आणि म्हणतो की नाही, हा नाही आहे शलाका पाटीलचा नवरा म्हणून. अर्णव आता काकू म्हणून त्या बाईला सुद्धा तो फोटो दाखवतो. ईश्वरी म्हणत असते की अहो बोला ना, कसला विचार करताय तुम्ही एवढा. तर आणि ईश्वरी म्हणते की हाच नवरा आहे ना शलाकाताईंचा, याच माणसाशी झालं होतं का शलाकाताईंचं लग्न. आता हे दोघंजण खूप वेळ तर एकतर गप्पच बसतात. ईश्वरी म्हणते हे बघा, तुमच्या एका उत्तरामुळे ना आपण त्यांच्या खुन्यापर्यंत पोहोचू शकतो, त्यामुळे प्लीज सांगा. आता हे दोघं का कोणास ठाऊक पण एकमेकांकडेच बघत असतात बराच वेळ. आणि त्यानंतर तो माणूस म्हणतो की नाही आहे, हा नाही आहे शलाकाचा नवरा म्हणून. आता हे वाक्य ऐकल्यानंतर अर्णव आणि ईश्वरीला तर शॉकच बसतो की हा तिचा नवरा नाही म्हणल्यानंतर.
रतीबाई पण म्हणते हो आम्ही नाही ओळखत या माणसाला. ईश्वरी म्हणते प्लीज प्लीज सांगा ना खरंच तुम्ही नाही ओळखत या माणसाला, कधीच बघितलं नाही आहेत का तुम्ही याला. तर शलाकाची काकू म्हणते नाही हो खरंच मी नाही बघितलं म्हणून. आणि ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे काही हरकत नाही आता असं म्हणते. आणि पण हे नवरा बायको ना पक्का 100% प्रेक्षकांना हे दोघं जण ना खोटं बोलतात आणि काही करून राजेशने नाही ना धमकावलेलं असणार आहे. पण आता हे लवकरच काही रिव्हील करणार नाही, त्याशिवाय मालिका पुढे कशी सरकणार नाही का. आता अर्णव म्हणते की ऑल राईट ठीक आहे तुम्ही काळजी घ्या प्लीज असं म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी तिथून निघणार असतात. त्या अगोदरच अर्णव म्हणतो की काही लागलं तर त्या अगोदर कळवा हा मला म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देतात. आणि आता तो माणूस सुद्धा हात जोडतो आणि आता अर्णव ईश्वरी तिथून निघून बाहेर येतात म्हणजे त्यांच्या गाडीच्या जवळ. आता गाडीच्या जवळ आल्यानंतर ईश्वरीला तर हे सगळं शॉकिंग असतं ना. आणि हे नवरा बायको आतमध्ये दाखवलेत की एकमेकांकडे बघताना म्हणजे ते नक्कीच काहीतरी लपवतात एकमेकांपासून, म्हणजे अर्णव ईश्वरीपासून. ते आता बाहेर आल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर आपला अंदाज चुकला म्हणून. अर्णव म्हणतो की आय नो. ईश्वरी म्हणते की सर आता काय करायचं आपण. अर्णव म्हणतो काय करणार ना आता मी पण ना खरंच मलाही कळत नाही आहे की एवढं लांब येऊन सुद्धा आपला काहीच फायदा झाला नाही म्हणून. आणि पुढे म्हणतो की पण काही जरी असलं ना तरी हा या राजेचा विचार आपण केलाच पाहिजे, आपण याला सोडता कामा नये. आणि पुढे म्हणतो की आणि आता तर यांच्याकडे आपला कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे त्यामुळे यांना काही कळत आहे आपल्याला सुद्धा कळवतीलच असं अर्णव म्हणतो की बघूया पुढे काय होतं ते. आणि म्हणतो की चला आपण जाऊया म्हणून. आता हे दोघं जण सुद्धा गाडीत बसून तिथून निघतात. इकडे पुन्हा घरातलं सीन दाखवलंय. राकेशला घेऊन राकेश आणि अंजली दोघे जणी हॉस्पिटलमधून येतात. इतक्यात आजी म्हणतात कोणाची दृष्ट लागली काय माहिती, थांब तुझी दृष्टच काढते म्हणून आजी दृष्ट काढतात. आता अंजली म्हणत असते आजी मी काय लहान आहे का ग दृष्ट काढायला. आजी म्हणतात चुप बस ग गपचूप दृष्ट काढून घे म्हणून आजी आता अंजलीची दृष्ट काढतात. राकेश आता अंजलीला हॉस्पिटलमधून घेऊन आलेला असतो ना म्हणून. आता घरामध्ये छान आनंदी वातावरण असतं, घरामध्ये सगळेजण असतात. आजी छान अशी अंजलीची दृष्ट काढतात आणि त्या अनिता काकूला म्हणतात की हे जाळून टाक म्हणून. आणि आता आजी पुढे म्हणतात की काय रे आकाश तुम्ही सगळ्यांनी डेकोरेशन करून सुद्धा टाकलं. आकाश म्हणतो मग आवडलं ना. अंजली म्हणते खरंच खूप सुंदर आहे. मामा म्हणतात काय ना की ऐन वेळेला घाई नको म्हणून करून टाकलं. अंजली म्हणते खरंच खूपच छान झालंय म्हणून. आता आपण पाहतोय की अंजली म्हणते की पण काय चिंटू आणि ईश्वरी कुठे दिसत नाहीये. आजी म्हणतात अगं त्यांना तातडीने ना पुण्याला जावं लागलं, चिंटूच्या एका मित्राचा ना ॲक्सिडेंट झाला ना म्हणून. अंजली म्हणते अरे बापरे कुठला मित्र. आता राजेश बघा राजेश हे सगळं आहे ना चांगलंच बघत असतो की हे सगळं काय चाललंय म्हणून आणि विचार पण करतो खरंच हे दोघं कुठे गेले असतील म्हणून. आकाश म्हणतो की ते काही सांगितलं नाही आहे पण दुपारपर्यंत पोचतील ते, आत्ताच आमचं फोनवरती बोलणं झालं. आता असं आकाशने सांगितल्यानंतर आपण पाहतोय की इकडे राजेश म्हणतो की बरं अंजली आता तू आता थोडा वेळ आराम कर हां चल आतमध्ये असं अंजलीला म्हणतो. आजीसुद्धा म्हणतात हो उगीच दगदग नको बाई तुला, जा जाऊन आराम कर. आता वल्लरी म्हणते तरी मी म्हणतच होते आजच्या आज अगदी कार्यक्रम करायची काही गरज आहे का, पण नाही माझं कोण ऐकतंय नाही का या घरात. आता मामा तर तोंडच वाकडं करतात. आजी म्हणतात अगं तसं नाही आहे वल्लरी, एकतर पुढे मुहूर्त नाही आहेत आणि त्याच्यामध्ये अंजलीला आता 8वा महिना लागतोय. आता मग काय करणार, करावं तर लागणारच होतं ना असं अंजली म्हणल्यानंतर म्हणतात की अंजू जा बरं तू आतमध्ये जाऊन आराम कर म्हणजे संध्याकाळपर्यंत फ्रेश होशील. आणि अभि आणि आकाश तुम्ही पुढच्या तयारीला लागा हां. आता मामा आकाश हो म्हणतात. आता आपण पाहतोय की लगेच हा आता मामा जे आहेत ना तर ते म्हणतात की आकाश मी काय म्हणतोय तू नम्रताला बोलून घे ना मदतीला, काय ना की ती आता या घरची सूनच होणार आहेस तर बोलव तिला. आकाश लगेच म्हणत असतं ओके काय आवडली काय आयडिया. आकाश लगेच म्हणतं की हो वल्लरी जोरात ओरडते ना काही गरज नाही आहे म्हणून. मामांचा आकाशचा आजीचा सगळ्यांचा चेहराच पडतो, सगळेजण बघायला लागतात ही आजी काय बोलते म्हणून. वल्लरी म्हणते की ती सुद्धा इतर पाहुण्यांसारखीच आई त्यावेळेस येईल. मामा म्हणतात हरकत काय म्हणतोय मी. आकाश म्हणतो की डॅड जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. आता मामा म्हणतात जाऊ दे काय जाऊ दे, बोलवायचं म्हणजे बोलवायचं तिला. वल्लरी म्हणते ठीक आहे बोलवा मग तिला, मग ती जर आली तर मी कार्यक्रमाला नसेल एवढं लक्षात ठेवा. मामा बोलायला लागतात. राजी म्हणतात आवी अरे उगीच कशाला प्रकरण वाढवतोय, जाऊ दे ना म्हणून. आता सगळेजण हातामाशा बघत असतात. आकाश म्हणतो की डॅड जाऊ दे, मामला नसेल ना आवडत ना तर मी नाही बोलवत नम्रताला असं आकाश म्हणतो. खरं तर हे आकाश लेकरू खूपच समजूतदार दाखवलंय, ह्या वल्लरीचं लेकरू इतकं कसं काय समजूतदार निघालं काय माहिती. आकाश म्हणत असतो ठीक आहे ना की ती येईल ना सगळ्यांसोबत कार्यक्रमाला एकदमच, नॉट अ बिग डील. मामा म्हणतात काय नॉट बिग डील, ती काय आयुष्यभर लग्न करून इथं आली तर ही वल्लरी काय घर सोडून निघून जाणार आहे का. तर वल्लरी म्हणते हो जाईन हां, घर सोडून निघून जाईन मी हो असं ओरडत असते. आणि म्हणते की आज जर का ती आली ना तर मी नसेन एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि असं म्हणून रागारागाने
वल्लरी तिथून निघून जाते आणि अंजली तिला हाक मारत असते, मामी थांब ना गं. मामा म्हणतात, जाऊ दे गं अंजली, नको तिच्याकडे लक्ष देऊ, तिच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही आहे, चल चट एक दिवस येईल आपोआप पोटणीवर, असं मामा म्हणत असतात. आणि आपण पाहतोय की आता राजेश म्हणतो की बरं अंजली चल, आता तुझी गोळ्या घेण्याची वेळ झाली ना, आणि संध्याकाळची तयारीसुद्धा करायची ना आपल्याला, म्हणजे कसं तयारी करून ठेवली की रात्री काही होणार नाही, चल बरं. आता अंजली आजीला म्हणते की ऐकलंच ना गं आजी. आजी म्हणतात, हो हो, किती काळजी करतात गं तुझी. तर अंजली म्हणते, मित्रमंदी यांची दुष्ट काढ, केवढा गुणाचा जावाई मिळाला आहे तुला. आता अंजली असं म्हणल्यानंतर मामांना तर काही काय आवडत नाही, आणि आजी म्हणतात की डोहा जेवण झालं ना की तुम्हा दोघांची सुद्धा मी दुष्ट काढणारच आहे हां. आणि आता अंजली खुश असते, राकेशकडे बघत असते. मामा म्हणतात, अरे कमाल आहे, आम्ही कुठलं पाप केले, आमची ही दुष्ट काढा ना. आजी म्हणतात, गपरे, तुला कोणाची दुष्ट लागणार आहे, उगीच बडबडतोय आपला. अंजली आता हसत असते. लगेच मामा आकाशच्या खांद्यावर, उफ, या गुणी मुलाची आईला कदरच नाही म्हणून त्याच्या खांद्यावरती डोकं काय आपडतात. सगळेजण हसत असतात आणि आकाश त्यांच्याकडेच बघत असतो आणि म्हणतो, काय डॅड काय. तर मामा म्हणतात, उगी गंमत करतोय रे. आकाश म्हणतो, उगचच. तर आता मामा म्हणतात, हे फोन कर ना नम्रताला. आता लगेच आकाश म्हणतो, हो हो हो, करतो. आता राजेश म्हणतो की अंजली चल बरं रूममध्ये. आता राजेश अंजलीला घेऊन रूममध्ये जातो आणि म्हणतो, आजी येतो हा म्हणून. एक नंबरचा नाटकी दाखवला आहे हा राजेश. आणि आता उद्याचा भाग तर प्रेक्षकांना अतिशय डेंजरस होणार आहे, त्यामुळे उद्याचा भाग नक्की बघा. आता पुन्हा पुढचा सीन पाहतोय. गाडीतला अर्णव म्हणत असतो, म्हणजे शलाका पाटीलचा नवरा हा शलाका पाटीलचा नवरा राजेश्वर पाटील आणि हा राकेश दोन्ही वेगवेगळी व्यक्ती आहेत. तर मग ईश्वरी म्हणते, पण मग शलाकाचा मोबाईल राकेशच्या रूममध्ये सापडला कशा. अर्णव म्हणतो, एक्झॅक्टली माय पॉईंट, राजेशचं नक्की शलाका पाटीलशी काहीतरी कनेक्शन असणार आहे, आणि ज्या अर्थी त्याने मोबाईल पळवला आहे म्हणजे तो नक्कीच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. ईश्वरी म्हणते, सर पण मग शलाकाच्या काकांनी त्याला ओळखण्याला साफ नकार का दिला म्हणून. आणि पुढे म्हणते की आणि जर का शलाकाताईंचा तो नवरा नव्हता तर मग ती त्याला ओळखत कशी होती. आता असं ईश्वरीला अनेक प्रश्न पडलेले असतात, पण कशाचंच उत्तर मिळत नाही. ईश्वरी म्हणते, मला तर ना काही कळतच नाही आहे, सगळा नुसता गोंधळ होऊन बसला आहे, आणि आता तर तो मोबाईलही स्विच ऑफ येतोय, असं ईश्वरी म्हणते. इतक्यातच अर्णवला एक फोन येतो. फोन असतो पोलिसांचा. पोलीस सांगत असतात, म्हणतात की हॅलो सर. अर्णव म्हणतो, हॅलो इन्स्पेक्टर. अर्णव बोलतोय, सर शलाका पाटीलचा मोबाईल परत चालू झाला होता का. अर्णव म्हणतात, ते पोलीस म्हणतात की नाही सर, आम्ही ट्रॅक करतोय पण स्विच ऑफ असल्यामुळे ना तो ट्रेसेस होत नाही आहे. अर्णव म्हणतो की ओके. पोलीस म्हणतात, आणि सर जिथे मोबाईल ऑन झाल्याचं आम्हाला कळालं, आम्ही त्या एरियामध्ये सर्च केलं पण तिथे आम्हाला काहीच कळालं नाही. आता अर्णव म्हणतो की थँक्यू, ओके म्हणून, आणि फोन ठेवला जातो. आता फोन ठेवल्यानंतर अर्णव म्हणत असतो की नथिंग, राजेच्या विरोधामध्ये एकही पुरावा आपल्याला नाही सापडला म्हणून. आता असं म्हणल्यानंतर आपण पाहतोय की दोघेजण बराच वेळ तर शांतच बसतात आणि त्यांचा प्रवास असतो. आता अर्णव म्हणतो की राजेशचा प्रवास रेकॉर्ड आपल्याला माहिती म्हणून आपण उगीच तर नाही ना कनेक्शन लावत. तर ईश्वरी म्हणते, सर आपण शलाकाचा मोबाईल आणि ती फाईल राखेच्या खोलीमध्ये सापडली म्हणून तर आपण हे कनेक्शन लावतोय ना. अर्णव म्हणतो, बरोबर आहे. आता ईश्वरी म्हणते, जाऊ दे सर, फार नको आपण विचार करायला, आपल्याला घरी लवकर पोहोचायचे, संध्याकाळी ताईंचं डोहाळ जेवण सुद्धा आहे ना. अर्णव म्हणते की हो बरोबर आहे. आता ईश्वरी त्याला म्हणते की आणि हसऱ्या चेहऱ्याने आपल्याला कार्यक्रमाला हजर राहायचं आहे. अर्णव म्हणतो, येस म्हणून. आणि आता आपण पाहतोय की पुढचा सीन नाही, अर्णव म्हणतो की आता जे काही करायचं ना तर ते आपण ताईसाठी करायचे, असं अर्णव म्हणतो. आणि आपण यानंतर पाहतो हे दोघंजण सुद्धा घरी निघण्यासाठी जातात. आणि आपण पुन्हा घरचं सीन पाहतोय. नम्रता म्हणत असते, आकाश सर एकदम किती छान आहे ना, किती सुंदर आहे ना हे सगळं नाजूक असं. आकाश म्हणत असतो, हो ना, सुंदर नाजूक अगदी तुझ्यासारखं, असं नम्रताकडे बघून म्हणत असतो. आता नम्रता लाजत असते आणि ह्या दोघांचं हे सगळं रोमॅन्टिक सीन चालू असतो. इतक्यातच मामा अंजलीचे फोटो काढत असतात. आज अंजली खरंच खूपच सुंदर दिसते तिच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमामध्ये, आणि मामा तिचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत असतात. आजी हे सगळं बघत असतात. आजी खुश होत असतात आणि म्हणतात की अरे किती वेळ हवी, पाहुणी यायची वेळ झाली. आणि आता मामा म्हणतात की ते डेकोरेशन. इतक्यातच आकाशकडे बघतात तर आकाश तर नम्रतामध्ये बिझी असतो. मामा म्हणतात, आकाश अरे डेकोरेशन आपल्याला आजच डोहाळ जेवणासाठी थोडंसं लवकर करायचं आहे, बारशासाठी नको आहे आपल्याला, असं म्हणून आकाशला म्हणतात. आकाश म्हणतो की हो डॅड. आता असं म्हणून सगळेजण आकाश आणि नम्रतावरती हसत असतात, कारण हे दोघं एकमेकांमध्येच खूप गुंतलेले असतात. आजी म्हणतात, काय ग नम्रता, तुझी आई नाही आली. तर नम्रता म्हणते, आजी आईला यायचंच होतं पण बाबांची फिजिओथेरपिस्ट आठवडाभर येणार नाही ना, म्हणून आईला घरीच थांबावं लागलं, असं नम्रता म्हणते. आता आजी म्हणतात की बरं. इतक्यातच वल्लरी म्हणते की वल्लरी येते ती, त्याने म्हणते बरं झालं सुप्रिया येत नाही आहे, म्हणजे आता इथे थांबायला काहीच हरकत नाही आहे. पण मग असं
थोडासा भाव तरी खावा म्हणून बघा हा ड्रामा सुरू करते. लगेच आकाश नम्रताकडे बघून म्हणते की अरे वा अगदी मस्त रमत गमत जणू काही घडलंच नाही आहे असं सगळं सुरू आहे तुमच्या दोघांचं, म्हणजे हे सगळ्यांचं असं वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की थोडक्यात काय मी इथे नाही आहे याचा कोणाला काहीही फरक पडत नाही आहे हो ना. आता असं म्हणल्यानंतर नम्रता बिचारी गपचूप बसते, काहीच बोलत नाही. पण मामांना काही आवडत नाही. वल्लरी पुढे म्हणते की हे घर म्हणजे हे सगळं म्हणजे घरातलं झालं थोडं, घरातलं झालं पाय पुसणं आणि बाहेरच्याला बांधा तोरण, असं झालं आहे. छान आहे हां, जाऊ दे मला इथं थांबायची इच्छाच नाही आहे असं म्हणून वल्लरी म्हणते की निघते मी. आजी म्हणतात थांब वल्लरी, अगं तुझ्याशिवाय कसा होईल कार्यक्रम, उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. मामा म्हणतात आई तू तिला कशाला समजवतेस ग, शेवटी ती तिला जे हवं ना ती तेच करणार ना, तू कशाला बोलते. आता असं म्हणल्यानंतर अंजली म्हणते ते काही नाही मामी, तू माझ्या डोहा जेवणाला हवीस, मला तू इथे हवीस, तू कुठेही जायचं नाही. आता अंजली सुद्धा सांगत असते. आणि मामा म्हणतात आणि नम्रता तूही कुठे जाणार नाही आहेस, तू सुद्धा आम्हाला इथे हवी आहेस, कारण का तर तू आता आमच्यासाठी आमची सून आहेस. आता वल्लरी म्हणते की एक संधी सोडू नका तुम्ही मला सगळ्यांच्या देखत खिजवायची, काही नाही मी निघतेच आता. आता असं म्हणल्यानंतर आजीनं उठून उभारतात ना आणि तिच्याकडे येत म्हणतात थांब वल्लरी, मी म्हटलं ना तुझ्याशिवाय कार्यक्रम होणार नाही म्हणून, तुला कळत नाही आहे का. आता असं आजी म्हणल्यानंतर वल्लरी गप्पच बसते. आणि आजी म्हणतात की अवी तूही जरा आवर्त घे, उगाचच तिला दुखवू नकोस बरं, असं आजी म्हणतात मामांना. आता मामा त्यामुळे गप्प बसतात हां. आणि मामी त्यांना इशारा करून सांगत असते की बघा कसं काय म्हणून. आता आजी म्हणतात अरे अंजूसाठी आपण सगळेजण गुण्यागोविंदाने कार्यक्रम पार पाडूयात ना, मला दुधात मिठाचा खडा नको आहे पडायला, ऐकलंच ना वल्लरी. तर वल्लरी म्हणते ठीक आहे आता तुम्ही आणि अंजली सांगताय तर मी ऐकते हां, बाकी इतर कोणासाठी मी इथे थांबलेच नसते, असं वल्लरी म्हणून भाव खाऊन जाते आता ठरल्याप्रमाणे. आणि पुढे म्हणते की आले पर्स ठेवून आले म्हणून आतरूममध्ये निघून जाते. आता बघा वल्लरी गेल्यानंतर आपण पाहतोय की आकाश आता नम्रतेच्या डोक्यावरती फुल टाकतं. ते मामा बघतात आणि म्हणतात वेळ आहे अजून. हे दोघं घाबरतात ना, लगेच मामा म्हणतात नाही किती वेळ आहे अजून कार्यक्रम सुरू व्हायला ना, मी असं विचारतोय. आता लगेचच आकाश म्हणतो हां होतंय हां झालं होतंय माझं. आता अंजली आणि आजी या दोघांवरती हसायला लागतात. खूप छान दाखवली आहे ही जोडी. आता आपण पाहतोय की कार्यक्रम सुरुवात होते. अंजली खरंच खूपच सुंदर दिसत असते. आता वल्लरी म्हणत असते किती गोड दिसतेस ग अंजली तू. आजी म्हणतात आज सात्विक हवी होती लेकीचं हे रूप बघायला, असं आजी म्हणत असतात. कार्यक्रम सुरू झालेले असतात, सगळे पाहुणे वगैरे आलेले असतात. आणि आता मामा म्हणतात की आई आता तिला उगीच इमोशनल करू नकोस बरं, आणि म्हणतात की अंजलीबाई रडल्या तर मेकअप खराब होईल बरं का, असं मामा म्हणून जरा वातावरण छान करण्याचा प्रयत्न करत असतात. आता असं झाल्यानंतर मामा पुढे म्हणतात की बरं मी काय म्हणतो कार्यक्रम सुरू करूयात का. तर आता लगेच अंजली म्हणते अरे थांबा ना चिंटू कुठे आलाय अजून, कुठे राहिले ते दोघं. तर आणि फोन करायला लागते. मामा म्हणतात अगं अंजली तू सकाळपासून 5 वेळा फोन केलेस त्यांना, अगं ते म्हणालेत ना पोचतायत म्हणून येतीलच ते. अंजली म्हणते यायलाच हवं आहे त्यांना, मित्राच्या ॲक्सिडेंटचं कारण नसतं ना तर मी त्यांना जाऊच दिलं नसतो कुठे, असं अंजली म्हणत असते. आता इतक्यातच आपण पाहतोय की आजी म्हणतात बरं आता आपण ओटी भरायचा कार्यक्रम सुरू करूयात का. अंजली म्हणते थांब ना ग आजी, चिंटू आल्याशिवाय मी ओटी वगैरे काही भरून घेणार नाही. इतक्यातच अर्णवचा फोन येतो आणि म्हणते की हॅलो काय रे हे कुठं होतं चिंटू, तुम्ही कुठे राहिला तुम्ही दोघं, तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही. हां अर्णव म्हणतो ताई आम्ही तेच सांगतोय की आम्ही पोचतोयच थोड्या वेळात, तुम्ही कार्यक्रम सुरू करा ना प्लीज. आता अंजली म्हणते ठीक आहे लवकर या हां मी तुमची वाट बघते. अर्णव म्हणतो हो ताई डोंट वरी आम्ही पोचतोच आहे म्हणून. आता फोन ठेवल्यानंतर अंजली म्हणते पोचतायत हां ते दोघेजण म्हणून. आता असं म्हणल्यानंतर आता हे कार्यक्रम सुरू करणार असते. त्यातच नम्रता आईशी तिच्या फोनवरती बोलत असते. आता नम्रता आणि आपल्याला दाखवलेलं आहे की हे दोघंजण इकडे गाडीमध्ये येत असतात, म्हणजे अर्णव आणि ईश्वरी. आणि येतानाच अचानक ईश्वरीच्या लक्षात येते की अरे आपण अंजलीसाठी काही गिफ्टच घेतलेलं नाही आहे म्हणून. इतक्यातच नम्रता म्हणते आजी मला घरी जावं लागेल, आईचा फोन आला होता. आजी म्हणतात हो का बरं जाऊ दे तिला, उशीर पण झाला आहे बराच, आकाश जाऊन तिला सोडून ये. आकाश म्हणतो की हो म्हणून. आता लगेच नम्रता म्हणते अंजली ताई सॉरी हां. आता अंजली म्हणते काहीच हरकत नाही अगं ठीक आहे ग म्हणून. आता आकाश आणि नम्रता हे दोघंजण आता जातात ना घरी, म्हणजे आकाश जातो नम्रताला सोडण्यासाठी. इतक्यातच पुन्हा आपण पाहतोय की इकडे अर्णव आणि ईश्वरीचा सीन.
ईश्वरी म्हणत असते सर थांबा 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 म्हणून एके ठिकाणी गाडी थांबवायला सांगते आणि अर्णवला म्हणते की सर मी आलेचा 1 मिनिटातच आले करून आता पटकन गाडीतनं उतरते आणि काहीतरी घेण्यासाठी बाहेर जाते आणि गाडीत येऊन बसते आणि सुंदर असा तिने पाळणा आणलेला असतो अंजलीला गिफ्ट द्यायला आणि अर्णवला सुद्धा दाखवते आणि म्हणते सर हे बघा बढिया गिफ्ट मिळालं ना अंजली ताईंसाठी म्हणून. तर अर्णव ते गिफ्ट त्यालाही आवडतं हो म्हणतो आणि तू रे माझा मित्रच आजचा हा भाग इथे संपतोय. आता आपण पाहतोय पुढच्या भागामध्ये अंजली म्हणत असते चोरी विनयभंग आणि आणि आता खून अरे किती टोकाचे आरोप करतोयस तू यांच्यावर. अर्णव म्हणत असतो ताई हा माणूस तर ईश्वरी जोरात अर्णवच्या थोबाडे देते आणि म्हणते की मेली तुझी ताई आणि म्हणते की ज्या घरात माझ्या नवऱ्याला किंमत नाही त्या घरात आता मी थांबणार नाही म्हणून अंजली राकेशसोबत घर सोडून जात असते. तर राकेश अर्णव तिचा पदर पकडतो आणि म्हणतो आई गमवली आता मला ताई नाही गमवायची पुन्हा परक करू नको गो तुझ्या चिंटूला असं इमोशनल होऊन अर्णव म्हणत असतो. आता बघूया उद्याच्या भागात आणखीन काय काय होतं ते पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत टेक केअर बाय.